काल जी घटना झाली ही घटना निषेध करण्यासाठी आज आपण परभणी शहरामध्ये दाखल झालो। खरं ही दुर्दैवी घटना आहे, संविधानाचा अवमान झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आमच्या भीम आयुने रस्त्यावर उतरले। पोलीसवाल्याला आमदारांनी खासदारांनी फोन केला की त्यांना शांततेच्या मार्गाने नाही चालले तर त्याच्यावर लाटे का बाबा। संविधान आमचे, संविधानामुळे तुम्ही आज मराठी समाज रस्त्यावर उतरलाय की आम्हाला आरक्षण पाहिजे। तुम्हाला आरक्षण कशाला पाहिजे? संविधान फोडण्यासाठी? काय केले बाबासाहेबांनी आमच्यासाठी? आमच्या समाजाला कमी केलं, पण दुसऱ्या समाजाला जास्त सवलती बाबासाहेबांनी दिल्या। आणि अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेबाचा संविधान फोडण्याचा अधिकार काय आहे तुम्हाला? हे बरोबर नाही। आणि एकच माझी विनंती आहे, सगळ्या मुलं देखत सांगते त्याला आमच्या स्वाधीन करा। स्वाधीन करा। एसपीचा हात आहे, नवा मंडा पोलीस स्टेशनचा हात आहे आणि आपल्या परभणी शहरातल्या नेत्याचा हात आहे आणि आमदार खासदाराचा हात आहे। आता महिलाच रस्त्यावर उतरणार आहेत आणि दुसरी काय आमच्या स्वाधीन त्यांना करावं एवढीच माझी कळकळीची। परभणी येथे 4:30च्या सुमारास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ भारतीय संविधानाच्या स्टॅच्यूची एका अमानुष कृत्य असणाऱ्या माणसाने विटंबना केलेली आहे। या विटंबनेचा परभणी जिल्ह्यामध्ये आज पूर्ण परभणी जिल्हा बंद ठेवून आंबेडकरी अनुयायी, आंबेडकरी महिला यांनी निषेध व्यक्त केलेला आहे व याच्या पुढे अशी घटना महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये झाल्यावर आंबेडकरी जनतेचा हा उद्रेक महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार यांना याचं उत्तर द्यावं लागेल। आणि याच्या नंतर सुद्धा ह्या आरोपीला योग्य ते शिक्षा दिली नाही तर आंबेडकरी अनुयायी, आंबेडकरी महिला, आंबेडकर भीमसैनिक यांचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही। हे एक झलक आहे। याच्यानंतर एक जलसा म्हणजे उद्रेक की परभणी जिल्ह्यामध्ये पहिली घटना आहे की चळवळीचं केंद्रबिंदू असणाऱ्या परभणी जिल्ह्यामध्ये एक भारतीय संविधान म्हणजे भारतीय घटना, भारताचं एक पुस्तक, एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधानाच्या स्टॅच्यूची विटंबना करणाऱ्याला फाशीची शिक्षा व्हावी ही परभणी जिल्ह्यातून आंबेडकरी अनुयायांकडून ही मागणी महाराष्ट्र भारत सरकारला आंबेडकरी व महिला भीमसैनिक यांच्याकडून करण्यात येत आहे। पुतळ्याजवळ संविधानाची प्रतिकृती होती, त्या प्रतिकृतीला जाथेंद माणसांनी याच्या मागे कुणाचं षडयंत्र आहे हे पोलीस प्रशासन शोधून काढावं। ही जी घटना घडली याची अगोदर आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आहोत। आणि काल जे मोर्चा झाला त्याच्यामध्ये संभाजी भिडे सारख्या पिलावळीची औलाद सुद्धा आली होती। परभणी जिल्ह्यातील जी गुप्तचर संघटना आहे निष्क्रिय ठरलेली आहे, तर यांना माझी प्रशासनाला विनंती आहे की या घटनेमागं ही जी अमानुष घटना घडलेली आहे त्या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना कठोर शासन करावं, अन्यथा आंबेडकरी समुदाय हा परत रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। ही जी घटना घडलेली आहे
या घटनेमागे कुणाचं डोकं आहे, षडयंत्र कुणं रचलेलं आहे याची सुद्धा सविस्तर चौकशी व्हावी अशी सगळ्या महाराष्ट्रातील आंबेडकरवाद्यांची मागणी आहे. जर काही ताबडतोब यांनी याच्यावर CBI किंवा CID मार्फत चौकशी नाही झाली तर आम्ही परत रस्त्यावर उतरू. जय भीम, जय संविधान, जय भारत. आम्ही सर्वजण आमचे तयार आहेत आणि तो कोण आहे त्याच्या पाठीमागे हात ते आज आम्हाला कळायलाच पाहिजे, नाही तर आम्ही रणी उतरल्याशिवाय राहणार नाहीत आणि भर चौकात त्याला जाळल्याशिवाय सोडणार नाहीत. मेंटल झाला आपलं परमनंट मेंटल हिनत नाही का? संविधानापाशीच कसा मेंटल झाला, बाकीकडे काम नाही झाला. असा कसा मेंटल झाला तर आमच्याकडे हल्ला करा, आम्ही त्याचं मेंटल पण दूर करतो. कशासाठी करतोय प्रशासन त्याला पाठीमागं? कुणाचा हात आहे त्याच्या पाठीमागं? ज्याचा हात आहे त्याला पण हजर करा. गोरगरीबाचा आणि त्याला दिसतो. आंबेडकरांना किती जणांना दिले, सगळे माळी कोळी चंबार कुंभार सगळ्याला सवलती दिल्या. आम्हाला फक्त बोटाला कमी केलेलं आहे, माहितीये का?